बातमी बिहार संदर्भात बिहारमध्ये एनडीए सुसाट आहे। महागठबंधनची पिछेहाट झाली आहे। पोल ऑफ पोल्सचा अंदाज समोर येतोय, त्यामुळे विरोधकांना जबरा धक्का पाहायला मिळतोय। बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। एक्झिट पोलनुसार एनडीएला 147 ते 167 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर महागठबंधनला 70 ते 90 जागांवर समाधान मानावं लागण्याचा अंदाज आहे। 14 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार असून बिहारमध्ये सलग दुसऱ्यांदा एनडीएचं सरकार येण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे। तर बिहारचं एक्झिट पोल आपण पाहतोय। यावेळी मॅट्रिस संस्थेनुसार भाजपला 147 तर काँग्रेसला 70 ते 90 जागा, इतरला 2 ते 6 जागा मिळण्याची शक्यता आहे। चाणक्य संस्थेच्या नुसार भाजपला 130 ते 138 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, तर काँग्रेसला 100 ते 108 तर इतरला 3 ते 5 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। पोल डायरीनुसार 184 ते 209 जागा भाजपला, 32 ते 49 जागा काँग्रेसला, तर 1 ते 5 पर्यंतच्या जागा इतरला मिळण्याची शक्यता आहे। प्रजा संस्थेनुसार भाजपला 186, काँग्रेसला 50 जागा, तर इतरला 7 जागा मिळण्याची शक्यता आहे। पोल स्टॅटनुसार भाजपला 133 ते 148, काँग्रेसला 87 ते 102, तर इतरला 3 ते 5 जागा मिळण्याची शक्यता आहे। पोल ऑफ पोल्सनुसार भाजपला 147 ते 160, काँग्रेसला 74 ते 89, तर इतरला 2 ते 6 जागा मिळण्याची शक्यता आहे। मैं पूछता हूं, आखिर वोट क्यों देता लालू यादव को, क्यों राहुल गांधी को? क्या लालू यादव को इसलिए वोट कि भ्रष्टाचार के दलदल में जेल में डूबे हुए, जेल में पड़े हुए या बेल से पड़े हुए? राहुल और गांधी को तो डूब करके मर जाना चाहिए। 30 चुनाव हार चुके, अभी भी थेथरोलॉजी का हद है। फिर चुनाव जीत जाएंगे तो राहुल गांधी, हार गए तो चुनाव आयोग, ईवीएम